क्षणासाठी सज्ज असा राजाराम वॉरियर्स तवडे संघ एकापेक्षा एक मातब्बर संघ आणि खेळाडू दिले आपणा या केरवाडा वाडीन वेंगुर्ला तालुक्यातलो शिरोडा गाव आणि त्या शिरोडा गावची केरवाडी अगदी छोटीशी वाडी पण या छोट्याशा वाडीन सुद्धा क्रिकेटचा पंढरी म्हणून आपला नावलौकिक केला। एकापेक्षा एक खेळाडू या वाडीतून तयार झाले। विजय केरवाडा आणि सिंहगर्जना केरवाडा या दोन संघांनी तर एक वेगळा वलय आपल्या नावाचा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात तळ कोकणात तयार केला। त्याच केरवाडाचे हे दोन संघ एकमेकांच्या समोर राजाराम वॉरियर्सने जिंकलेलो टॉस आणि घेतलेली फिल्डिंग। पहिलो चेंडू डॉट बॉल, दुसऱ्या चेंडूवर हुकचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडाच्या दिशेन लतेश साळगावकर चेंडूच्या खाली। या चेंडूवर काय झाला पंचांचा निर्णय, खूपच सुंदर फटको होतो पण क्षेत्ररक्षण लतेशचा त्याहीपेक्षा दर्जेदार। या चेंडूवरचो एक सिंगल धावसंख्या स्थिरावली, 2 चेंडू आणि 1 धावेवर। बॉलिंग मार्कवर दिसणारो खेळाडू निखिल घाटवळ घराण्याची समृद्ध परंपरा क्रिकेटच्या मैदानावर सार्थ ठरवताना निखिल एक वेगवान फास्टर वन फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण। निखिलची उंची बघा। या टीमचा वैशिष्ट्य असा राजाराम वॉरियर्स तवडे संघात गोपाळ बटा, देविदास कुबल, अक्षय घाटवळ, दाजी धुरत आणि सौरभ नाईक हे 5 खेळाडू जर बाजूक ठेवले तर उरलेल्या 6 खेळाडूंका जर सेम जर्सी घालून पाठमरे उभे केले तर त्यांना ओळखताना कठीण असा। सगळे अगदी एका मापाचे, जणू काय गणपतीच्या एकाच साच्यातून बाहेर काढलेले, एकच अंगकाठी एकच शरीरयष्टी। खराब चेंडू होतो आखो टप्प्याचा, पण त्या खराब चेंडूवर सुद्धा मिळालेलो विकेट होतो। कधी कधी खराब चेंडू सुद्धा विकेट मिळवून देऊ शकतात। पतंग जसो नाक आपटता तसो नाक आपटलेलो बॉल आणि त्या बॉलवर ही मिळालेली विकेट। एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू आपणाक या केरवाडेन दिल्यात आणि आजचा क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट आपण बघतो। नवीन नवीन खेळाडूंचा आपण कौतुक करतो, उगवत्या सूर्याक नमस्कार करणारा हो जमानो असा, पण त्याही वेळी ज्या जुन्या खेळाडूंनी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रिकेट जिवंत ठेवला त्यांची आठवण करणं कॉमेंटेटर म्हणून ही आमची जबाबदारी असता। विजय केरवाडा संघाचा विचार केलो तर विजय केरवाडाचा जुना वैभव, संघाचे कॅप्टन किशोर भगत, नाना नाईक, समीर मोर्जे, राजन घाटवळ, उमेश पडवळ, अनिल पडवळ, संजय उगवेकर, बाबल सातोसकर, सुनील नाईक, संजय घाटवळ, किशोर नाईक या खेळाडूंच्या आठवणीशिवाय विजय केरवाडाची समृद्ध परंपरा कधीच पूर्ण होती नाही। पण त्याचबरोबर सिंहगर्जना केरवाडा या संघाक सुद्धा विसरा घेवचा नाही। सिंहगर्जना केरवाडा संघाचो जलदगती गोलंदाज नितीन केळुसकर, सदा पेडणेकर, विठ्ठल म्हाकले, रवी महागले, गुरु सारंग, भार्गव सारंग, देविदास कुबल, सावळाराम बटा, संतोष मलबारी, संतोष तारी, संदीप पेडणेकर, संजय धुरी, पंचमणान दिसणारे प्रदीप पेडणेकर, सत्यविजय फडते, दत्ता फडते, पांडुरंग गोपाळ तांडेल, नानाजी कुबल, दिलीप कुबल, रुपेश म्हाकले या खेळाडूंका खरोखरच मनपूर्वक अगदी मानाचा मुजरो असा। अगदी कठीण खडतर काळात तुम्ही जिवंत ठेवलेला क्रिकेट, तुम्ही लावलेला रोपटा आणि आज त्या रोपट्याचं झालेलो वटवृक्ष आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली आज ही गोड फळा आम्ही सगळेजण चाकतो। पण ज्यांनी ह्या रोपटा लावला त्यांचे आठवण काढणं ह्या क्रमप्राप्त। खूप आगोकी गोलंदाजी सध्या बॉलिंग मार्कवर निखिल कडसून 2 धावा 3 धावा। 5 चेंडूची समाप्ती। फुलर लेनचो चेंडू लंग ऑफ सीमारेषा भेदून चेंडू सीमारेषा पार, श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चौकार। BMW ची चर्चा होतली बैलगाडी शर्यते बरोबर, पण बॉलिंग मार्कवर साहिल वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी। पहिल्या ओव्हरीचो खेळ सरलो 7 रन्सावर।
माऊली म्हाळई संघाची सुरुवात पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 3 रन, शेवटच्या बॉलवर चौकार. मैदानावर खेळत असलेली जोडी हरी चोपडेकर आणि गौरव आरोंदेकर. लोअर फुल टॉस वेगवान, झेलची संधी होती, धावबाद करण्याची सुद्धा संधी होती. बॅटच्या कटचा आवाज तर इलेलो. बॅटची एज घेऊन चेंडू शूजच्या दिशेने, त्यानंतर चेंडू थोडं काळ हवेत. नशीब बरा होता यावेळी गौरवचा. गोपाळच्या तीक्ष्ण नजरेतून आणि चाणाक्ष हातातून हे चेंडू थोडं लांब रवलो. 7 धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर साहिल घाटवळ. त्रिफळ उद्ध्वस्त, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी. फर्निचर डिस्ट्रॉय. दुसऱ्या विकेटचा पतन. हिंदी या प्रमाण भाषेबरोबरच काही बोलीभाषेतली सुद्धा गाणी. या गाण्याच्या अगोदर सुद्धा पार्थने वाजवलेला गाणा बैलगाडा शर्यती ज्यांनी वलय प्राप्त करून दिला असा एक गाणा थोडा परत ऐकूया. ह्या गाणं पण मैदानावर दर्शन बघूया आपल्या संघासाठी. चौकार षटकारांचं दर्शन कितपत घडवता. 2 विकेट, 7 धावफलक. माऊली म्हाळई संघाची कामगिरी दुसऱ्या ओव्हरीत. फुलर लेंथ, सटीक यॉर्कर, क्रूट. चेंडू रोलो निर्धाव, हलकेच अपील होता. टो क्रॅशिंग यॉर्कर जे का म्हटलं जातं. पण काय झालं या बॉलवर? लेग बिफोर विकेट. प्रदीप पेडणेकरांचा निर्णय. प्लम जे का म्हटलं जातं अगदी यष्ट्यांच्या समोर. आणि ज्यावेळी फुलर लेनचो चेंडू बॅकफुटवर बॅटर जाता तेव्हा बाद होण्याची शक्यता ही 90% पेक्षा जास्त असता. तिसरी विकेट. धावफलक थोडीशी नाजूक अवस्था असा खरी, पण माऊली म्हाळई संघ पाठलाग आणि बॅकअप तुमका देऊचो लागतो टीमला. वार पलटवार, हल्ले प्रतिहल्ले गरजेचे असत, कारण 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर. पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिल्यानंतर यावेळी नजाकत बघा या फटक्याची. क्रिकेटमधलं स्क्वेअर कट आणि लेट कट या 2 फटक्यांचा मिश्रण. गली क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास. 21 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचं शेवटचं बॉल असतलो बाकी. साहिल घाटवळने पहिल्या 3 बॉलवर 1 विकेट मिळवली, एकही धाव खर्च न करता. त्यानंतरचं एक एक्स्ट्रा आणि त्यानंतरचं हे सिंगल. माफ करा, एक्स्ट्रा नव्हतं या ओव्हरीत. स्थिरावलेली धावसंख्या सध्या तरी 8 रन्सावर. दुसऱ्या षटकाचं शेवटचं बॉल. हरी चोपडेकर आणि साथ देण्यासाठी अजय पेडणेकर. हलक्या हाताचा फटकवतो. मालवणी भाषेत ज्याका मौशीत म्हटला जाता. मौशीत आणि खर्शीत या शब्दांचे अर्थ आजच्या तरुण पिढीक माहिती असताना थोडा कठीण. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बरेच मळे कुणगे सध्या ओस पडत चाललेले. पण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचो ह्यो परवलीचो शब्द. नांगरणीच्या काळात जे शब्द वापरले जातात मौशीत आणि खर्शीत, त्याच्यातलो मौशीत फटको डिफेन्सिव्ह शॉट 21 धावेनिशी दुसऱ्या ओव्हरीचो खेळ सरलो.
धावसंख्या 9 रन्सावर 9 फॉर 3. हुकमी एक्को केरवाडाचो जलदगती गोलंदाज. शॉर्ट आर्म पुल हरी चोपडेकरच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण, एकाच रन्सावर समाधान. कारण लतेशच्या हातात चेंडू असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं ही क्रिकेटमधली आत्महत्या होऊ शकता. एकेरी धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर 10 फॉर 3. देविदास अचूकतेचो बादशाह. एक वेगवान चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. गोपाळचा प्रयत्न तर खूपच सुंदर वाखाणण्याजोगो, पण गोपाळपासून चेंडू 1-2 फुटांत थोडंसं लांब रवलो. खुशी क्षेत्राचो 1 रन आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 11 1-1 11. 3 विकेटचा नुकसान. प्रारंभिक तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना देविदास कुबलच्या पहिल्या 2 बॉलवर 2 एक्के. क्रिकेटच्या मैदानावर एक्क्यांका जेवढा महत्त्व नसतं, पण पत्त्याच्या खेळामध्ये एक्क्याचा खूप महत्त्व. 2 एक्के म्हणजे 2 सिंगल. क्रिकेटवर छक्क्यांचा जास्त महत्त्व. अजून एक डॉट बॉल. सध्या तरी पूर्णतः जखडबंद केलेली ही फलंदाजी. ज्याप्रमाणे कोकणातल्या दशावतारात अश्वमेध यज्ञात सोडलेलो अश्व, या अश्वाचा केला जाता अश्वबंधन, अगदी तसाच सध्या तरी राजाराम वॉरियर्स तळवडे संघाच्या गोलंदाजांनी माऊली म्हाळाळे संघाच्या फलंदाजांचा केलेला हस्तबंधन. पण हे हस्त मोकळे केले, हात खोलले, बाहू खोलले. मिड विकेटच्या कपडावरसून एक लांब लचक फटको. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. सतरा धावसंख्येवर मोठ्या फटक्याचा इरादो. बॅटच्या स्टिकर एरियाकडे बॅटची भाईली धार घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगवर घोषित स्वरूपाचा 1 रन. 18 धावफलक. हरी चोपडेकर आणि अजय पेडणेकर या जोडीक थोडी मोठी फटकेबाजी करूची लागतली. ज्याप्रमाणे यापूर्वीच्या सामन्यात तळावर येऊन साहिल घाटवळने चौकार षटकारांची केलेली आतषबाजी, त्या साहिलचो आदर्श ठेवून यावेळी हरी आणि अजयला फलंदाजी सुधारूची लागतली. 1 षटकार तर हरीन मारलो. अजूनही किमान 1-2 षटकार या इनिंगमध्ये या दोनही बॅटरकडसून प्रत्येकी गरजेचे असतले. त्याच मोठ्या फटक्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या कपडावरसून टांगा पलटी, घोडे परार. डायरेक्ट छपरार आणि डायरेक्ट चंद्रार. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. सुरुवात फसलेलो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगवर. देविदास कुबल. झेल जर देविदास घेतलं असतं तर आजच्या दिवसातलो अजून एक दर्जेदार झेल ठरलो असतो. यापूर्वीच्या मॅच मध्ये काय झेल आपण बघितलो. एक हाती झेल रितेशने टिपलेलो. रितेश जाधवने ज्या जोरावर त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालो. यावेळी देविदास कुबल वरिष्ठ खेळाडू. प्रयत्न खूपच सुंदर. धावसंख्या स्थिरावली 6. यावेळी परत एकदा देविदासच्या दिशेने जाणारो चेंडू. क्रिकेटचा ह्यो एक अलिखित नियम असा, एखाद्या फिल्डरकडसून एकदा मिस फिल्डिंग झाली, झेल सुटली की बऱ्याच वेळा बॉल शोधित त्याच्याकडेच जाता.
त्या प्लेयराक मगे तुम्ही खय जरी लावलात तरी बऱ्याच वेळा चेंडू त्या प्लेयरकडे जाताना दिसता. देविदास कुबल यांच्याकडे पहिल्यांदा खूप कठीण झेल, साधो सोपो. परत एकदा चेंडू देविदास सरांच्या दिशेन. यावेळी खयची चूक न करता बॉलर सौरभकडे सुपूर्द केलो चेंडू. विकेटचा झाला पतन. अजय पेडणेकर एका षटकारांनिशी वैयक्तिक 8 आणि सांघिक 27 रन्सावर चौथ्या गड्याच्या रूपात माघारी परतताना 27 for 4. हो मेंढर मैदानावरून जाणारे हो मेंढरांचो बकऱ्यांचो कळप. आणि या मेंढरांची सुद्धा गणती एका वेगळ्या प्रकारे केली जाता. या आमच्या सहकाऱ्यांका जर तुम्ही विचारलात किती असत बकरे तर त्यांचं उत्तर असताना असतीत 3 नाहीतर 4 खंडी. आता खंडी म्हटल्यानंतर नेमकी किती हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात. तर लक्षात ठेवा, एक खंडी म्हणजे 20 नग. वेगळा परिमाण असा मापाचा. त्याच्याकडे जाऊया. पावशेर, शेर, त्यानंतर पायली, त्यानंतर कुडू, त्यानंतर खंडी, त्यानंतर रास. या कोकणातल्या भात शेती मापण्याचा ह्या परिमाण. धावसंख्या 27. हरी चोपडेकरच्या विकेटचा पतन. 5वी विकेट. 27 for 5. सिंगल घोषित स्वरूपाचो 1 रन. दाजी धुरत त्या ठिकाणी जातलो. चेंडू अंटलो तोपर्यंत इनिंगचो खेळ झालो समाप्त. आणि या इनिंगमध्ये पहिली बॅटिंग करताना राजा रामोरे तळवडे संघाविरुद्ध माऊली म्हाळाई संघान 4 ओव्हरीत रन जमवले 28 आणि विजयासाठी 29 धावांचं लक्ष्य. टार्गेट 29. तोपर्यंत पुढच्या सामन्यासाठी जयतीर तुळस आणि नेमळे 11 बोथ दी कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. तुमका विनंती असतली कॅप्टन नेमळे आणि कॅप्टन जयतीर तुळस तुम्ही टॉससाठी येऊचा. पाकिस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. सुप्रसिद्ध सनी देओलचो डायलॉग ज्या पिक्चरातलो होतो गदर, आणि त्या गदरचा गाणा तुमच्यासाठी पार्थने वाजवलेला. काय काय गाणी इतकी सुंदर असत. या गाण्याच्या निमित्तानं अमिषा पटेलचो तो हसरो चेहरो
आणि सनी देओलचा स्टेज कधी न नाचणारो सनी देओल, सगळी चित्र आजही बऱ्याच जणांच्या अगदी डोळ्यासमोर. पण मैदानावर विजयाचा नवीन चित्र रेखाटण्याच्या इराद्यान राजाराम वॉरियर्स तवडे संघाचे 2 हुकमी एक्के आणि 2 बेहतरीन चित्रकार मैदानावर. गोपाळ बटा संघाचो वरिष्ठ खेळाडू आणि त्याला साथ देताना लतेश साळगावकर. विजयाचं लक्ष 24 चेंडू आणि 29 धावा. बघून जरी साधा सोप्या वाटत असला तरी पहिल्या सामन्यात आपण बघितला 24 चेंडूत 31 धावांचा पाठलाग जयतीर तुळस संघासमोर माऊली म्हाळाई संघान खूप कठीण बनवलेलो. कारण फलंदाजी हा बलस्थान असा राजाराम वॉरियर्स तवडे संघाचा, तर गोलंदाजी हा बलस्थान असा माऊली म्हाळाई केरवाडा संघाचा. दर्जेदार फलंदाजी आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी यामधली ही लढत बघण्यासारखी होतली. 29 पाठलाग पहिलो चेंडू. संकेत नको विसरू संकेत मिलनाचा सुप्रसिद्ध नाट्यगीत अजूनही बऱ्याच जणांच्या अगदी ओठावर तरळणारा. पण बॉलिंग मार्कवर असणार हो संकेत हो कसलो असा संकेत. पहिलो चेंडू डॉट बॉल, स्लोअर बाउन्सर. यावेळी झालेली एक मोठी चूक आणि ही चूक नक्की घोड चूक होतली. गोपाळ बटाच्या बॅटची आतली कड घेऊन जाणारो चेंडू विकेट किपरच्या दिशेन आणि विकेट किपर जितेशने सोडलेलो हे झेल होतो. जितेश, तू फक्त झेल सोडलंस, मॅच सोडलंस की चॅम्पियनशिप सोडलंस येणारो काळ सांगतलो. थोडंसं निराश तर नक्की असतलो संकेत. दुसऱ्याच बॉलवर गोपाळ बटाक माघारी पाठवण्याची संधी दवडली गेली. परत एकदा लतेश आडव्या बॅटचा प्रयत्न होतो. वारंवार बॅटच्या मधोमध न बसणारे फटके झालेलो ओव्हर थ्रो. एक चूक झाली जितेश तुझ्याकडसून आणि त्यानंतर परत एकदा ही दुसरी चूक. हे चुका सुधारूचे लागतले कारण धावांची पुंजी तुमच्यासमोर खूपच कमी असा. घरचा झाला थोडा आणि व्याह्यान धाडला घोडा ही मालवणी म्हण तुमच्यापर्यंत पोचली असतली. गोपाळ स्ट्रायकर एंडवर. फुलटॉस. शेवटच्या क्षणी चेंडू थोडंसं खाली येणारो. एक सिंगल एकेरी धाव. इनमिन 3. धोडकराच्या कपडात 3 धोंडे. चल चल पुढे 3 वडे. 3 या आकड्यावरसून सुद्धा किती सुंदर सुंदर मालवणी म्हणी असत. काही म्हणी असत, काही साऊंड सिस्टीम असत. लोअर फुलटॉस कव्हर क्षेत्रामध्ये. पण यावेळी खैची चूक न करता कव्हर्स खेळाडून टिपलेलो झेल. हितेश पेडणेकर त्या ठिकाणी होतो. पहिल्या विकेटचा पतन लतेश साळगावकर. बॅक टू द पॅव्हिलियन. 3 धावा एका गडाच्या मोबदल्यात. 3 फॉर 1. वनवास रामायणात सुद्धा होतो, महाभारतात सुद्धा होतो. पण तो होतो 12 वर्षांचो आणि 14 वर्षांचो. अज्ञातवास होतो 1 वर्षाचो. पण अयोध्येत आपल्या स्वतःच्या जन्मस्थानी येण्यासाठी रामरायाक तब्बल 550 वर्षांचो वनवास भोगूचो लागलो. आणि त्यानंतर गतवर्षी रामराया आपल्या जन्मस्थानी परत दिले. या गाणं DJ पार्थने तुमच्यासाठी वाजवला. थोड्या वेळानं परत जाऊया गाण्याकडे. मैदानावरची स्थिती बघा. 29 पाठलाग करताना 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल घेऊन संकेत दाजी धुरतसाठी. दाजी धुरतचो इल्या मोठो फटको लॉंग ऑनच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली. ऑस्ट्रेलियन स्टाईल. झेल कंप्लीट. दुसरी विकेट सलग दुसऱ्या चेंडूवर. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त आणि 29 धावांचा पाठलाग करताना राजाराम वॉरियर्स तवडे माऊली म्हाळाई केरवाडा संघाविरुद्ध 2 गड्यांच्या मोबदल्यात
पाठलाग 3 धावा एका गडाच्या मोबदल्यात. कोण होतो पुष्पा, कोण होतो सामी आणि कोण होतो मंगल सिनू सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आमचे मित्रवर्य सुमेध काळसेकर. थँक्यू सर. 29 धावांचा पाठलाग पहिल्या बाबतीनंतर 3 धावा धावफलकावरती. पुढे कंजूशी करणारा हे षटक गोलंदाज संख्येचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर गोलंदाजीसाठी बदलाव पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकादरम्यान पवन ताडेल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडवरती गोपाळ बट्टा सर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप उजव्या शीटच्या थोडासा बाहेर निघालाय. पंच इशारा करते स्पेअर चेंडू असल्याचा आणि त्याचमुळे अतिरिक्त धावेरे सागिक धाव संख्येत जो बदल घडेल धावफलकावरती 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 29 धावांचा पाठलाग. खेळपट्टीचा विचार केला तर थोडंसं स्लो खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे धावांचा बचाव या खेळपट्टीवरती केला जातो. परंतु यावेळी ओव्हरपिच चेंडू त्यावरती एक कडा प्रहार केला मैदानात. गोपाळ बट्टा याने चेंडू फेकलाय डीप काउकोडच्या वरून सरळ सीमारेषा पलीकडे. प्रेक्षक वर्गात निघणारा हा कडक षटकार या चेंडूवरती पवनच्या विरोधात निघाले. तो चेंडू निघालाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आणि या षटकाने सागिक धाव संख्या धावफलकावरती 10 धावा. 29 धावांचा पाठलाग. दुसरा सामना राजा मॉरिस तरवडे क्रिकेट संघासाठी. यावेळी अजून एक मोठा फटका डीप काउकोडच्या क्षेत्रात. प्रयत्न चांगले होते प्रकाशाचे, परंतु फटका देखील तेवढाच कमालीचा. प्रॉपर टायमिंग आणि त्याचबरोबर ताकद देखील या फटक्यावरती. अजून एक दमदार असरदार षटकार गोपाळ बट्टा यांच्या बॅटमधून. या षटकाने सागिक धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 षटकार निघतायत. 29 धावांचा पाठलाग आता पूर्णपणे सोपा बनवलाय राजाराम मॉरिस तरवडे क्रिकेट संघासाठी. संघाचे कर्णधार संघाचे नेतृत्वाधीश गोपाळ बट्टा यांनी कमालीची फटकेबाजी. संयम ही त्यांची फटकेबाजी करण्याची शैली, परंतु यावेळी मोठे फटके देखील त्यांच्या बॅटमधून निघतायत. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार पवनच्या विरोधात. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा सन्मानजनक फटका. समोरच्या दिशेने फटका खेळ्या. मिडॉनचा चेंडू जर पाहिला तर लॉकअपचे क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव मिळाल्या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धाव संख्या 17 धावा धावफलकावरती. 17 रन लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ जो प्रगतीपथावरती आतापर्यंत 2 बाद 17 ही स्थिती या धावफलकावरती. 29 धावांचा पाठलाग करत असणाऱ्या सामन्यात राजाराम मॉरिस तरवडा क्रिकेट संघ. यावेळी फटका मिस टायमिंग. चेंडू हवेत खेळ्यात. मिडॉपचे क्षेत्ररक्षक हरी चोपडेकर जज करतायत. झेलची संधी. टिपलाय झेल. फलंदाज अक्षय घाटवळ याचा संपलाय खेळ. तिसरा धक्का बसतोय राजाराम मॉरिस तरवडे क्रिकेट संघाला. प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, परंतु या प्रयत्नाला रोखणारी गोलंदाजी. विकेट प्राप्त करणारा हा चेंडू गोलंदाज पवन तांडेल याचा. 3 बाद सागिक धाव संख्या 17 या धावफलकावरती. तीन बाद सागिक धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. मागील 2 चेंडूवरती जे 2 मोठे फटके निघालेत गोपाळ बट्टा सर यांच्या बॅटमधून, त्या मोठ्या फटक्याने सामना पूर्णपणे सोपा बनवलाय. नवीन फलंदाज वरती फुल टॉस चेंडू ग्लान्स केला. हलक्या तरी दिशा फक्त दाखवली या चेंडूला. फ्लाइंग जर पाहिलं तर शॉर्ट फायलिंगला चेंडू निघतोय. 1च धाव मिळाली या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या धावफलकावरती 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 29 धावांचा पाठलाग. छोट्या लक्ष्याचा पाठलाग या मैदानावरती, परंतु पहिला सामना सकाळच्या सत्रातील 31 धावांचा बचाव देखील केलाय माऊली माळाई किरवाडा क्रिकेट संघाने. विजयासाठी 11 धावांची अजून आवश्यकता. यावेळी कटचा फटका अपिश खेळ्यात. थोडासा डीप स्वीपर कव्हरला जोपर्यंत चेंडू रोखण्यात आलाय रितेश कडून. 1च धाव्या चेंडूवरती पहिल्या सामन्यात एक कमालीचा झेल देखील रितेश जाधव याने पकडले. आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे देखील. अंतिम चेंडूवरती 1 धावडे एकेरी धावेने सागिक धावसंख्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19 धावा 29 धावसंख्येचं प्रत्युत्तर देत असणाऱ्या सामन्यात राजाराम मॉरिस तरवडे क्रिकेट संघ आपण पाहतो विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि करायचे आहेत फक्त 10 धावा या सामन्यादरम्यान. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. दोन्ही संघ पहिल्या फेरीत विजयी ठरलेत आणि या सामन्यात विजेता संघ पुढील फेरीत प्रवेश करेल, अंतिम दिवसासाठी पात्र ठरेल आणि पराभूत क्रिकेट संघाला अजून एक संधी असेल. यानंतर सामन्यात दोन्ही पराभूत क्रिकेट संघादरम्यान जयतीर तुळस विपक्ष नेमणे असा सामना रंगेल. यानंतरचा हा सामना दोन्ही संघाकडे धर आपल्यासाठी हा कॉलसाठी पुकार आहे की आपण टॉससाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर या.
तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजीसाठी रितेश जाधव. फुल टॉस चेंडू, फटका गलित खेळ आहे, कटचा फटका जाईल. चेंडू टर्न होत असताना निर्बंध क्षेत्रात वेल फक्त एकच धाव्या चेंडूवरती, या फुल टॉस चेंडूवरती आणि एकेरी धावाने सागिक धावसंख्येत बदलाव धावपलकावरती 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण समीप जवळ येताना पाहायला मिळते. 9 धावांची अजूनही आवश्यकता या सामन्यात राजाराम मोरे तवडे क्रिकेट संघाला आणि त्या विजयाच्या दिशेने आता हळूवारपणे वाटचाल देखील सुरुवात केली आहे तवडा क्रिकेट संघाने. पुढील चेंडू या षटकातील यावेळी ऑन सेटला हलक्या तरी दिशा देण्याचा प्रयत्न सौरभ याचा, परंतु फटका मिस टायमिंग. चेंडू पडल्यानंतर थोडंसं जर पाहिलं तर उंची प्राप्त करणारा बॅटच्या अगदी मधोमध लागलाय आणि मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला झेल टिपलाय फलंदाज सौरभ साळगावकर. बाद होईल, अजून एक धक्का बसतोय राजाराम मोरे तवडे क्रिकेट संघाला. 4 बाद 20 धावा धावपलकावरती. कडधार आपल्याला की आपण टॉससाठी लवकरात लवकर या प्रतिस्पर्धी संघ कडधार उपस्थित होतोय. निमळा क्रिकेट संघ कडधार आपल्याला विनंती असेल तुळस क्रिकेट संघ कडधार आपण टॉससाठी या. आजच्या दिवसातील यानंतर हा चौथा सामना असेल जो दोन्ही पराभूत क्रिकेट संघादरम्यान एक नॉकआउटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. विजेता संघ या स्पर्धेत आपलं स्थान कायम ठेवले. पराभूत क्रिकेट संघाला या स्पर्धेतून नक्कीच तो परतीचा प्रवास करावा लागेल. 20 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावांचा पाठलाग, परंतु हा धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 शिलेदार 4 हुकमी फलंदाज हे देखील आउट होऊन माघारी परत. सचिन टाक्कर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असतील. कमी गतीने चेंडू टाकलाय, पूल करण्याचा त्या ठिकाणी तैनात. 1 धाव तर नक्कीच पेल्या चेंडूवरती आणि एकेरी धावाने सागिक धावसंख्या आता परावर्ती धावपलकावरती 21 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आजचा दुसरा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा तिसरा सामना या स्पर्धेतील. पूल करण्याचा प्रयत्न, शॉर्टऑन पूलचा फटका खेळ फॉरवर्ड स्पेलिकच्या क्षेत्रात 1 धाव तर पुढे झाले. दुसरा धावेचा प्रयत्न, हानाची स्थिती मैदानाच्या आतमध्ये थोडासा ताळमेळ चुकलाय, परंतु अखेरच्या क्षणी दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता कयास होता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाकडून बॅटरकडून तो प्रयत्न रोखलाय अगदी योग्य क्षणात, कारण विकेट येण्याची संभावना ती मैदानाच्या आतमध्ये उद्भवली होती दोन्ही फलंदाजांसाठी. परंतु एकच धाव्या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्येत बदल जो घडलाय धावपलकावरती 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. जैतेर तुळस क्रिकेट संघ आपल्याला वारंवार विनंती टॉससाठी आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचे. लोअर फुल टॉस चेंडू स्लॉक स्विचचा फटका, पायावरती चेंडू अगदी डाव्या स्टिचच्या बाहेर हा चेंडू होता, परंतु स्लॉक स्विचचा फटका स्क्वेलिंगला खेळ आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडू रोखलाय परंतु 1 धाव रोखू शकले आहेत. 23 धावा धावपलकावरती 29 धावांचा पाठलाग. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि यावेळी इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बेस्टायमिंग फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. अखेर विकेट या चेंडूवरती गोलंदाज रितेश जाधव याच्या खात्यामध्ये. अंतिम चेंडूवरती विकेट आणि या विकेटने सागिक धावसंख्या जर पाहिले तर 5 बाद धावपलकावरती 23 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 29 धावांचा पाठलाग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे सामना जर पाहिला तर आता ऑन होताना पाहायला मिळतो. मॅच ऑन झाली आहे माऊली म्हाळाई केरवाडा क्रिकेट संघासाठी. या अंतिम 6 चेंडूवरती 6 धावा रोखायच्या आहेत. गोपाळ भट्ट सर माघारी परत आहेत डगआउटच्या दिशेने. फटका मोठा खेळण्याचा परंतु थोडासा जर पाहिलं तर फटक्यात ताकद अपुरी पडली. लॉंग ऑफला एक चांगले झेल टिपले दर्शन या क्षेत्ररक्षकाने. अंतिम चेंडूवरती रितेशने देखील विकेट मिळवले. एक प्रभावित करणारे षटक, सफलतापूर्वक षटक ज्यामध्ये 4 धावा खर्च करण्यात आला रितेश या गोलंदाजाकडून आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. एक चांगला स्पेल गोलंदाज रितेश जाधव याचा या स्लॉक षटकादरम्यान पाहायला मिळाला आपल्या संघाकडून आणि पुनरागमन तो करून देतो या सामन्यात माऊली म्हाळाई केरवाडा क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर साहिल मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, मागील सामन्यातील मॅच विनर खेळी करणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी देखील बदलाव पाहायला मिळतो. अंतिम षटक, चौथं षटक आणि षटकादरम्यान ऋषी घाटवळ हा गोलंदाज. ऋषी घाटवळ 6 चेंडूवरती 6 धावा रोखायच्या आहेत. सचिन टाक्करला त्या धावा बनवायच्या आहेत, साहिलला बनवायच्या आहेत. पहिला चेंडू
वेगात टाकलाय हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली गलीच्या क्षेत्रात फटका खेळ्या ज्या ठिकाणी धावसंख्येला निर्बंध आहे त्या ठिकाणी चेंडू निघालाय एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या आता बदलेल धावपलकावरती 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीत दोन्ही दिशेला चेंडू उडवण्याची ती किमया गोलंदाजाकडे आहे परंतु ती किमया आज साध्य करावे लागेल. संघ जर पाहिला तर नक्कीच संघर्ष करतो मैदानात विजयासाठी. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. साहिल स्ट्राइक एंड वरती मागील सामन्यात दिलं मॅच विनर फलंदाज स्ट्राइक एंड वरती. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे लाऊड अपेल आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने फलंदाज साहिल होईल आउट. अजून एक धक्का यावेळी महत्वपूर्ण षटक बसलाय. राजाराम मोरे सवडे क्रिकेट संघाला 6वा धक्का बसतो. साहिल माघारी परत तो बॅक टू दी पवेलियन. 6 सागिक धावसंख्या 24 या धावपलकावरती. विनंती असेल तुळस क्रिकेट संघाकडे धर आपल्याला की आपण टॉससाठी लवकरात लवकर या. आपल्यासाठी वारंवार विनंती आपण करत आहोत. हा या सामन्याचा रंगत अजून वाढताना पाहायला मिळते. रोमहर्षक लढत आता मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. या दोन्ही संघादरम्यान आजचं थोडंसं वातावरण पाहता नक्कीच कुठेतरी तो वातावरणाचा अभाव देखील प्रत्येक सामन्यावरती पडताना पाहायला मिळतो. कारण थोडंसं जर पाहिलं तर खेळपट्टी देखील स्लो पाहायला मिळते आणि या खेळपट्टीवरती धावांचा बचाव हा केला जातो मैदानात. यानंतर सामना जेतेर तुळस विपक्ष नेमळे आणि सन्मान्य व्यक्तींच्या शुभस्ते आपण टॉस करत आहोत. वेगवान चेंडू ग्लान्स केलाय बॅकवरती निघाले फायनल ग्लास फटका खेळ्या 1 धाव्या चेंडूवरती आणि एकेरी धाव्याने सागिक धावसंख्येत बदल धावपलकावरती. 25 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 3 चेंडू आणि करायचे आहेत 4 धावा या सामन्यादरम्यान. ऋषी घाटवळ गोलंदाजी मार्कवरती आज नक्कीच एक मॅजिकल स्पेल टाकावा लागेल. आपल्या संघासाठी चमत्कार करावा लागेल. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. यानंतरच्या सामन्याचा टॉस झाला विजय ठरलाय निमळा क्रिकेट संघ. यावेळी मोठा फटका सचिनच्या बॅटमधून चेंडू वाईड स्लॉंग ऑनला होईल फरार. सीमारेषा पार. MS धोनी स्टाईलने सामना केलाय. समाप्त सचिन ठाकरे या बॅटरने आणि 29 सामना रंगलाय आणि या सामन्यात चांगली कामगिरी प्रतिस्पर्धी माऊली म्हाळाई किरवाडा क्रिकेट संघाकडून देखील पाहायला मिळाले परंतु तो पराभव मिळाला या सामन्यादरम्यान माऊली म्हाळाई क्रिकेट संघाला. आणि या सामन्यात 29 धावांचा पाठलाग करत असताना या सामन्यात अजून एक मोठा विजय मिळवलाय राजाराम मोरे सवडा क्रिकेट संघाने. आणि अंतिम दिवसासाठी